मी माझ्या 58व्या वाढदिवसानिमित्त भूमी फाउंडेशन मध्ये माझा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि भूमी फाउंडेशनला भेट दिली। आतमध्ये प्रवेश करताच लहान लहान छोट्या छोट्या मुलींनी माझं इतकं सुंदर प्रकारे स्वागत केलं की तिथंच माझा वाढदिवस सार्थक झाला असं झालं। आणि मी खूपच भारावून गेले की त्या मुली छोट्या छोट्या मुलींनी माझा वाढदिवस साजरा केला। आतमध्ये प्रवेश केल्यावर सर्वत्र स्वच्छता दिसून आली। सरांनी सांगितलं की मुली सध्यावरती जेवण करत आहे मॅडम, आपण थोडा वेळ ऑफिस मध्ये बसू। पण मी ऑफिस मध्ये न बसता मी म्हटलं की मला पहिल्यांदा सर्व तुमची वसतिगृह फिरून पाहिजे आणि त्याच्यामुळे मी सर्व वसतिगृह पाहायला गेले। तर तिथं मला सर्वत्र स्वच्छता आढळून आली। मुली व्यवस्थित जेवण करत होत्या, सगळे हॉल स्वच्छ दिसले, कुठेही पसारा घाण अशी अजिबात दिसली नाही। पवार मॅडम त्यांना व्यवस्थित जेवण करून त्यांचं सर्वत्र व्यवस्थित त्या जेवतात की नाही हे पाहत होत्या। त्याच्यानंतर पवार सरांनी माझा एक छोटासा वाढदिवसाचा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि आम्ही खाली आलो। तिथं मी मुलांना पहिल्यांदा राज्यगीत म्हणायला सांगितलं। सगळ्याच मुलींनी अतिशय मोठ्या आवाजात आणि सुंदर प्रकारे राज्यगीत म्हटलं। काही मुलींनी 35 पर्यंत पाढे म्हणून दाखवले। छोट्या नर्सरीतल्या मुलांनी तर 10चा इंग्रजीचा टेबल म्हणून दाखवला। पहिलीतल्या मुलींनी इंग्रजीतलं धडा वाचून दाखवला आणि माझ्या वाढदिवसानिमित्त एकीने तर सुंदर असं शेर शायरी केली आणि छान पैकी गाणं म्हटलं। तिथं माझं मन एकदम भारावून गेलं आणि मी तृप्त झाले। त्याच्यानंतर आलिशा नावाची एक मुलगी बीकॉम झालेली आहे, तिचा SBI चा उद्या पेपर आहे। तिने तर आल्या आल्या बरोबर 2 मिनिटात आम्हाला सगळ्यांना गवती चहा टाकून मस्तपैकी चहा आणून दिला, पोहे करून दिले। असे पोहे तर इतके सुंदर प्रकारे करून दिले। तिने औक्षण करताना मला असं वाटत होतं की तिला ताट धरता येतंय की नाही, पण ती म्हणली मॅडम तुम्ही धरू नका, मी माझं करते सगळं। आणि तिने व्यवस्थितरित्या, आणि ते पाहूनच माझ्या डोळ्यात पाणी आलं की ती कशी ताट धरतीये म्हणून। आणि हँडिकॅप असताना ती कशी काय ताट धरू शकते। आणि तिने खूपच सुंदर प्रकारे माझं स्वागत केलं, पोहे आणून दिले, सगळ्यांना चहा दिला। त्याच्यानंतर पवार सर आणि पवार मॅडम, शर्मा सर, ह्या सर्व टीमचं मी स्वागत करते। आणि ही भूमी फाउंडेशन अजून पुढे चांगल्या प्रकारे पुढे न्या। माझ्या परीने तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी मी मदत करीन आणि सर्व टीमला तुमच्या मी शुभेच्छा देते। धन्यवाद। आज आपल्या सोबत भारतीताई चव्हाण मॅडम होत्या। उपशिक्षणाधिकारी म्हणून पुण्यामध्ये जिल्हा परिषदला त्या कार्यरत आहेत। आज त्यांचा 58वा वाढदिवस आहे। आज ह्या 58व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं मॅडमने आज आमच्या ह्या मुलींसाठी जेवणाचं 1 दिवसाचं जेवण, त्याच्यानंतर खाऊ वाटप करून आज त्यांचा वाढदिवस आज खूप सार्थकी त्यांनी लावलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आज म्हणजे खरं आजचा हा वाढदिवस त्यांनी खूप खूप म्हणजे अविस्मरणीय क्षण त्यांच्या आयुष्यात असेल। कारण मॅडमने उल्लेख केलेला आहे एका हँडिकॅप मुलीने 10 मिनिटात पोहे मला करून आणणे, खाऊ घालणे तिची म्हणजे तिची इच्छा होती का मॅडमला मी पोहे खाऊ घालेन। म्हणजे 10 मिनिटात एका म्हणजे दिव्यांग मुलीनी म्हणजे हँडिकॅप मुलीनी जर समजा करून आणती ही मोठी गोष्ट आहे। आणि त्याच्यानंतर इथली जी डेव्हलपमेंट बघून मॅडम पण खुश झाल्या। हेच आमच्या कामाचं फळ आहे। आणि मॅडमचंही सुद्धा मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि मॅडमचे देखील सहकार्य मार्गदर्शन सदैव असं लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, त्यांना विनंती करतो। आणि पुन्हा एकदा थांबतो, सर्व परिवाराचं मी मनापासून धन्यवाद देतो। थँक्यू।